2012ला एक मोठं आंदोलन आदरणीय राजू शेट्टी साहेबांचं आणि आदरणीय भाऊंचं झालं. ते पंढरपूर टू बारामती ते चालत आले. त्यावेळी उसाला 1400 टनाला दर होता आणि त्यांची मागणी होती की तो 2200-2300 असावा आणि म्हणून खासदार साहेबांनी त्यावेळी बारामतीला उपोषण केलेलं. त्या उपोषणाला मला भाऊंनी पहिल्यांदा बोलवलं. म्हणजे मी शेतकरी संघटनेच्या आंदोलन कसं असतं, आंदोलन लाईव्ह डोळ्यानं मी बघितलं असेल तर ते 2012चं. आणि मग 2012ला मी त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. घराणेशाही म्हणायचं तर माझ्या वडिलांनी इकडं कुठलीही निवडणूक आजपर्यंत लढवलेली नाही. आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात सुद्धा ना साधी ग्रामपंचायत. आणि त्याच्यामुळं माझं एक असं म्हणणं होतं की आम्ही जे राजकारणात आलो हे खूप योगायोगानं आलो. माझ्यासारखा मुलगा आयुष्यात राजकारणात आला नसता. जिल्हा परिषद मतदारसंघ मी लढवला. त्यावेळी वडील मंत्री असल्यामुळं मला नेहमी वाटायचं की आपण इथं प्रचंड कामं करेल आणि करणार. आणि आज पण मला कळतंय की मी कामं प्रचंड करतोय. निधीच्या माध्यमातून जर म्हणायचं झालं तर आपल्या ह्या मतदारसंघामध्ये 8 गावं येतात. 8 गावांना मी सर्वसाधारणपणे 25 ते 30 कोटी रुपयांचा निधी आदरणीय भाऊंच्या माध्यमातून मी या ठिकाणी दिला आहे. आणि जिथं-जिथं लोकांची गरज आहे, ती प्राधान्यानं जाणून घेऊन त्यांची कामं महत्त्वाची कुठली आहेत, त्याला मी गेली 7 ते 8 वर्ष झालं निधीच्या माध्यमातून मदत त्या ठिकाणी करत. पहिला माझा हे व्हिजन ह्या मतदारसंघाचं राहणार आहे, की मला हा माझा बागणी जिल्हा परिषद मतदारसंघ सगळ्यांना सोबत घेऊन पहिल्यांदा मला हा मतदारसंघ भाऊंच्या माध्यमातून पानतमुक्त मतदारसंघ करायचा आहे, की जेणेकरून शेतकऱ्याचा शेतात पिकलेला माल तो डायरेक्ट रस्त्यावरती आला पाहिजे. त्यासाठी ह्या मतदारसंघातली एकही पानंद मी पुढच्या 5 वर्षामध्ये शिल्लक ठेवणार नाही. जेवढे पांदीचे मला अर्ज येतील, तेवढे सगळे मी चांगले मुरमीकरण, खडीकरण करून नंतर डांबरीकरण त्या ठिकाणी करून देईन. हे माझं एक सगळ्यात मेन व्हिजन आहे. मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या संवाद ध्येय वेड्यांशी या पॉडकास्ट चॅनेलवर. आणि मी आहे तुमचा होस्ट विनोद पाटील. आज आपल्यासोबत आहेत राज्याचे माजी राज्य कृषी विपणन मंत्री व विद्यमान आमदार आदरणीय सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सागरभाऊ खोत. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचे रणसंग्राम सुरू होत आहे आणि यामध्ये बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातून सागरभाऊ खोत यांच्या पत्नी मोहिनी खोत या या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आणि या मतदारसंघामध्ये त्यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे. आणि याच संदर्भात आपण आज त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. त्यांचे विजन काय आहेत ते जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं आमच्या संवाद ध्येयवेड्यांशी या पॉडकास्ट चॅनलवर. भाऊ, आपली ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहेच, पण एक कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून आपली ओळख आमच्या श्रोत्यांना द्यावी. मी सागर खोत, रयत क्रांती संघटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून गेली 3 वर्ष महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि बाकी शेतकरी संघटनेच्या चळवळीमध्ये गेली 10 वर्ष झालं मी काम करत आहे. धन्यवाद भाऊ. आपलं बालपणापासून ते आतापर्यंतचा राजकारणातील असणारा संघर्षमय प्रवास याची थोडक्यात माहिती आमच्या श्रोत्यांना द्या. बालपणी म्हणजे मरणातपूरलाच माझा त्या ठिकाणी माझ्या वाळवा तालुक्यातल्या मरणातपूर या गावी जन्म झाला. त्याच्यानंतर मी इस्लामपूरला आपल्यावरून ईश्वरपूरला आदर्श बालक मंदिरमध्ये 7वी त्या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि मग 6वीपर्यंत. आणि 7वी ते 10वी माझं शिक्षण हे बाहुबलीला झालं. आणि त्याच्यानंतर 11वी-12वी कॉलेज केल्यानंतर मी फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यामध्ये मी त्या ठिकाणी डिग्री घेतली. आणि ती डिग्री घेतल्यानंतर पुन्हा मग मी पुण्यामध्ये MPSCचा स्टडी करण्यासाठी, UPSCचा स्टडी करण्यासाठी पुण्यामध्ये 1 वर्ष, सव्वा वर्ष होतो 2011च्या आसपास. आणि ज्यावेळी 2012ला एक मोठं आंदोलन आदरणीय राजू शेट्टी साहेबांचं आणि आदरणीय भाऊंचं झालं. ते पंढरपूर टू बारामती ते चालत आले. त्यावेळी उसाला 1400 टनाला दर होता आणि त्यांची मागणी होती की तो 2200-2300 असावा. आणि म्हणून खासदार साहेबांनी त्यावेळी बारामतीला उपोषण केलेलं. त्या उपोषणाला मला भाऊंनी पहिल्यांदा बोलवलं. म्हणजे मी शेतकरी संघटनेच्या आंदोलन कसं असतं, आंदोलन लाईव्ह डोळ्यानं मी बघितलं असेल तर ते 2012चं.
आणि मग 2012ला मी त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. आणि त्याच्यानंतर मग आपल्यालाही माहीत आहे की त्यावेळी आदरणीय अजितदादा आपले उपमुख्यमंत्री होते आणि ते काय म्हटलेले 1400च्या वर एकही रुपये दर देणार नाही. पण ते एक मोठं आंदोलन यशस्वी झालं आणि ऊसाचा दर 1400चा डायरेक्ट टनाला 2300च्या घरात जाऊन पोचला. आणि त्याच्यानंतर मग मी जरा चळवळीकडे ओढलो गेलो. मला चळवळीचा त्या ठिकाणी आवड निर्माण झाली आणि 2013ला भाऊंना त्या ठिकाणी असा संदेश आला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून की अ, राजू शेट्टी साहेबांना आणि भाऊंना की तुम्हाला या ठिकाणी सदाभाऊ आम्ही आणि साहेबांना की आपल्यावर युती करा, आम्ही तुम्हाला 2 जागा सोडतो आणि लोकसभेच्या. मग आपल्याला लोकसभेची एक हातकणंगलेची जागा सुटली आणि एक माढ्याची. मग ते 2013लाच आम्हाला माहीत होतं की ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या आसपास ही जागा आपल्याला कन्फर्म झाली. मग 2013ला भाऊ मला बोलले की आपण आपल्याला मुंडे साहेबांनी, गोपीनाथ मुंडे साहेबांनी सांगितलंय की आपल्याला ही लोकसभा माढा तुम्हाला लढवायचे, तर आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 2 जागा सोडतोय आणि मग आपल्याला तिथं तयारीला गेलं पाहिजे. आणि मग मला आठवतंय की मी पुण्यातून त्यावेळी मी म्हटलो तसं पुण्यात स्टडी करत होतो. पण मी पुण्यातून माझा आत्ता जो भाऊंचा पी आहे आदिनाथ, तो आणि मी एकत्रच रूममेट आम्ही. मग मी आणि तो त्यावेळी आम्ही त्या पुण्यातून मला आठवतंय की मी एस टीने पंढरपूरला गेलो आणि पंढरपूरवरनं पुन्हा एस टीने मी करमाळ्याला गेलो. जो माढा लोकसभा मतदारसंघामध्ये करमाळा तालुका पण येतो सोलापूर जिल्ह्यातला. करमाळ्याला गेलो आणि तिथं मी 3 ते 4 महिने त्या तालुक्यात मुक्काम केला. आणि मग तिथं मुक्काम करत असताना थोडीशी मग पार्श्वभूमी घरातली आपल्या असेल, सगळ्या गोष्टी असतील, ह्या सांगण्यातच मी राजकारणामध्ये मग तेव्हा सक्रियपणे पुढे यायला लागलो. आणि 2014ला मग भाऊंची लोकसभा झाली माढ्याची. तर त्या लोकसभेमध्ये मग मी त्या ठिकाणी मोठा फ्रंट घेतला आणि त्याच्यानंतर मग निकाल आला. थोडक्यात भाऊ पडले आणि पुढं मग माझ्या आयुष्यातलं एक मोठं आंदोलन पण नेहमी म्हणतात की म्हणजे मीडिया एक आम्हाला मोठा त्यावेळी लाभला नाही. ठराविक लोकांना माहीत आहे. पण मी नेहमी स्वाभिमानानं तुम्हाला सांगतो की 2015ला मी एक मोठी अशी दूध परिषद घेतलेली. कुठे? मान तालुक्यामध्ये, मान खटाव सातारा जिल्ह्यात. आणि त्या दूध परिषदेला प्रमुख पाहुणे त्यावेळी दुग्ध विकास मंत्री असणारे आदरणीय महादेवजी जानकर साहेब, भाऊ होते त्या कार्यक्रमाला आणि राजू शेट्टी साहेब होते. आणि मी ती दूध परिषद घेतली त्यावेळी मी तिथे एक 15-20 दिवस मुक्काम केलेला मान तालुक्यामध्ये. आणि मुक्काम केल्यानंतर मला एक गोष्ट तिथं अशी जाणवली की मान तालुक्यातली भरपूर पोरं ही त्या ठिकाणी पोलीस भरतीचा, आर्मीचा अभ्यास करतात. आणि मग आम्ही तिथे एक चैतन्य अकॅडमी होती, तिथं मी व्हिजिट दिली आमच्या दूध परिषदेला, या आव्हान केलं. तर तिथल्या पोरांनी मला एक प्रश्न सांगितलेला की तुम्ही सदाभाऊंच्या माध्यमातून, शेट्टी साहेबांच्या माध्यमातून जरा पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढते का बघा. आणि मी आज तुम्हाला खरंच गर्वानं सांगतो, त्यावेळी मराठा समाजाला पोलीस भरतीची वयोमर्यादा 25 होती. ती 25 वरून 28 त्या ठिकाणी आम्ही केली. आम्ही फडणवीस साहेबांना एक शिष्टमंडळ म्हणून MPSC करणारे आमचे मित्रमंडळ आम्ही जाऊन सगळं भेटलेलो. त्यावेळी माझ्यावर आमचे पांडुरंग शिंदे म्हणून मराठवाड्यातले होते, जे आमचे स्वाभिमानीचे युवा विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष होते. आम्ही असं ग्रुप करून जाऊन फडणवीस साहेबांना भेटलो आणि वयोवर्ष आम्ही 25 वरनं 28 नेली. PSIची वयोमर्यादा त्यावेळी 28 होती, ती 28 वरून आम्ही 31 केली. आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मला वाटतं 33व्या वर्षापर्यंत STIने असिस्टंटची पण वयोमर्यादा त्यावेळी वाढली. हे एक आमचं यश. पण ते त्यावेळी एवढी मोठी पब्लिसिटी किंवा प्रचार सोशल मीडियाचा जसा आत्ता आहे तसा नसल्यामुळं ते माहीत नाही. पण खरं ते घडलंय स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेमुळं. तिथनं मात्र मग मी राजकारणामध्ये सक्रिय होत गेलो. सागरभाऊ, तुम्ही 2017 साली बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी तुमचा निसटता पराभव झाला होता. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? 2017ला आता काय झालं की मला आठवतंय की मी वाटेगाव जिल्हा परिषदेत तयारी केली होती. मुळात आता असं आहे की बघा, घराणेशाही म्हणायचं तर माझ्या वडिलांनी इकडं कुठलीही निवडणूक आजपर्यंत लढवलेली नाही आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात सुद्धा, ना साधी ग्रामपंचायत. आणि त्याच्यामुळं माझं एक असं म्हणणं होतं की आम्ही जे राजकारणात आलो हे खूप योगायोगानं आलो. माझ्यासारखा मुलगा आयुष्यात राजकारणात आला नसता. जर 2013ला मुंडे साहेब सदाभाऊंना बोलले नसते की माढा लढवा, तर मी MPSC करून मला माहीत आहे माझं फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी झाली. तेवढं बाबा देवानं आपल्याला बुद्धी दिली की मी काही पण होईल
पण एक शासकीय नोकरदार भले आता चला उघड बोलतो क्लास 2 राहू दे, क्लास काहीतरी मी 100% झालो असतो आणि आयुष्यात राजकारणात आलो नसतो. कारण आम्हाला ते झेपणारं पण नव्हतं. सगळ्याच बाजूनं राजकारण करणं म्हणजे काय, आज मी स्वतः खूप सक्रिय आहे. मला कळतंय राजकारणामध्ये आज तुमच्याकडे खूप प्रामाणिकता आहे, पण धनशक्तीची त्याला जर सोबत नसेल तर प्रामाणिकतेला त्या राजकारणात किंमत राहिलेली नाहीये. त्यावेळी तो आमचा कुठलाही घास नव्हता राजकारणात येणं आणि पडणं. पण भाऊ मंत्री झाले, आमदार झाले आणि त्याच्यानंतर मग मी ठरवलं, की आपल्याला जिल्हा परिषद लढवायची आहे. त्याला कारण एकच, की तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे. ज्याला सुवर चांगला तयार झालाय, ज्याला फाउंडेशन मिळालंय, ते देवाच्या कृपेनं भाऊंच्या नशिबानं आम्हाला मिळालं आणि म्हणून मी 2017ला ठरवलं, की आपल्याला जिल्हा परिषद हा मतदारसंघ लढवून लोकांचा लोकप्रतिनिधी व्हायचा आहे. हार आणि जय विजय पराजय हा नंतरची बाजू आहे आणि त्या दृष्टिकोनातनं मी धाडस केलं आणि त्या ठिकाणी निवडणुकीला मैदानात उतरलो. आदरणीय सदाभाऊ खोत राज्याचे माजी मंत्री होते, आता विद्यमान आमदार आहेत. भाऊंच्या माध्यमातून या बागणी जिल्हा मतदारसंघामध्ये आपण किती निधी आणला? आता मगाशी मी म्हणलो तसं जिल्हा परिषद मतदारसंघ मी लढवला. त्यावेळी वडील मंत्री असल्यामुळं मला नेहमी वाटायचं की आपण इथं प्रचंड कामं करेल आणि करणार आणि आज पण मला कळतंय की मी कामं प्रचंड करतोय. निधीच्या माध्यमातून जर म्हणायचं झालं तर आपल्या ह्या मतदारसंघामध्ये 8 गावं येतात. 8 गावांना मी सर्वसाधारणपणे 25 ते 30 कोटी रुपयांचा निधी आदरणीय भाऊंच्या माध्यमातून मी या ठिकाणी दिलाय आणि जिथं-जिथं लोकांची गरज आहे, ती प्राधान्यानं जाणून घेऊन त्यांची कामं महत्त्वाची कुठली आहेत, त्याला मी गेली 7 ते 8 वर्ष झालं निधीच्या माध्यमातून मदत त्या ठिकाणी करत आहे. बागणी जिल्हा मतदारसंघामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महिला ओपन आरक्षण पडलेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये आपल्या सुविध पत्नी मोहिनी खोत या या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, अशी जोरदार चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू आहे. तर खरंच आपल्या पत्नी मोहिनी खोत या या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत का? आणि निवडणूक लढवणार असतील तर त्याच्या पाठीमागचं विजन काय? आता बघा मी मगाशी म्हटलो तसं की मी मागच्या वेळी जिल्हा परिषद हा मतदारसंघ लढवला आणि अवघ्या 60 मतानं माझा त्या ठिकाणी पराभव झाला. पण जेव्हा मी लढवला तेव्हा अशी अवस्था होती की मला बागणी गाव कुठं आहे हे माहीत नव्हतं. एकदम रिअल बोलायचं तर कारण मी वाटेगावला लढवायसाठी इच्छुक होतो मागच्या वेळी. पण जस्टच लग्न झालं तर मिसेसचं नाव माझ्या त्यावेळी महिला पडलेलं वाटेगाव आणि मिसेसचं नाव मी नोंदवायचा प्रयत्न केला पण ते मतदार यादीला लागलं नाही. आणि त्याच्यामुळं पुन्हा मला एक आमचे मित्र त्यावेळचे आत्ताचे ते पोलीस पाटील आहेत कारंजवाडी गावचे अमित जाधव ते म्हटले मला बागणी लढवा आणि त्यावेळी मी तो धाडस निर्णय घेतला का तर ह्या राज्यकर्त्यांच्या आणि प्रस्थापितांच्या विरोधात आपण मैदानात उतरायचं आहे. नशिबानं भाऊंनाही संधी भेटले तर आपण पण चांगलं काहीतरी करू शकतो लोकांसाठी कारण स्वतः गरिबी जाणले बघितले भोगले एकदम लहानपणापासून गरिबीतनं वर आलो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी त्यावेळी ती निवडणूक लढवली आणि म्हणून आज महिला ओपन पडल्यानंतर आपल्याला हा मतदारसंघ ताकदीनं निश्चितपणे लढवायचा आहे कारण इथं मी कोट्यावधींची कामं केलेली आहेत. भाऊंच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी आणला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसारख्या योजनेतनं मी जवळपास इथं कमीत कमी 40 ते 50 लोकांचे मोठमोठाले मोफत ऑपरेशन करून दिलेत. मी डोळ्याचे मोठे कॅम्प या ठिकाणी आपल्या ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये घेतलेत आणि त्याच्या माध्यमातून हजारो लोकांचे मी मोफत मोतीबिंदूचे खाजगी दवाखान्यामध्ये म्हणतोय मी हजारो लोकांचे मोफत ऑपरेशन केलेत. कायम माझी ह्या भागाशी कनेक्टिव्हिटी आहे आणि ती कनेक्टिव्हिटी मला पुढे न्यायची आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये हा मतदारसंघ माझ्या बायकोच्या माध्यमातनं एक चांगला विकासाचं मॉडेल असा मतदारसंघ मला या ठिकाणी हा तयार करायचा आहे म्हणून मला तो लढवायचा आहे. भाऊ आता तुम्ही थोडक्यात स्पष्ट केलं की या बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातून तुमच्या पत्नी उभारणार आहेत, निवडणूक लढवणार आहेत. तर ही निवडणूक लढवत असताना या मतदारसंघाबद्दलचे तुमचे व्हिजन काय आहे? माझं मेन बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातलं व्हिजन तुम्हाला सांगतो की मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे वडील हे शेतकरी नेते असल्यामुळं आणि मलाही तेच त्यांचीच त्या ठिकाणी चळवळीचं स्वरूप आणि चळवळीच्याच सगळ्या गोष्टी माझ्यातही आल्यामुळं मला पुढे पहिला माझा हे व्हिजन ह्या मतदारसंघाचं राहणार आहे की मला हा माझा बागणी जिल्हा परिषद मतदारसंघ सगळ्यांना सोबत घेऊन पहिल्यांदा मला हा मतदारसंघ भाऊंच्या माध्यमातून पानतमुक्त मतदारसंघ करायचा आहे.
की जेणेकरून शेतकऱ्याचा शेतात पिकलेला माल तो डायरेक्ट रस्त्यावरती आला पाहिजे. त्यासाठी ह्या मतदारसंघातली एकही पानंद मी पुढच्या 5 वर्षामध्ये शिल्लक ठेवणार नाही. जेवढे पांदीचे मला अर्ज येतील तेवढे सगळे मी चांगले मुरमीकरण, खडीकरण करून नंतर डांबरीकरण त्या ठिकाणी करून देईन. हे माझं एक सगळ्यात मेन व्हिजन आहे. दुसरं माझं मोठं विजन ह्या मतदारसंघामध्ये राहणार आहे की मला प्रत्येक वर्षी ह्या प्रत्येक गावामध्ये मोठमोठे आरोग्याचे कॅम्प घ्यायचे आहेत. लोकांना आरोग्यांच्या बाबतीत जनजागृती करून त्यांचे त्या ठिकाणी जागेवरतीच रक्त चेकअप करून जागेवरतीच ECG सुद्धा मी जागेवर करणार आहे. आणि जेवढे जास्तीत जास्त आरोग्याच्या मला सुविधा देता येतील त्या सगळ्या सुविधा मी त्या माध्यमातून देऊ. तिसरं माझं विजन आहे भाऊंच्याच माध्यमातून मला पूर्ण मतदारसंघ हा लाईट बिल मुक्त मतदारसंघ करायचा आहे. म्हणजे काय तर प्रत्येक घरावरती मला सोलर बसवायचं आहे भाऊंच्या माध्यमातून. आणि आज मी त्याचं काम सुद्धा चालू केलं आहे. जवळपास या मतदारसंघात 100 घरांवरती आम्ही आता सोलर सिस्टीम त्या ठिकाणी बसवलेली आहे. म्हणजे अजिबात त्या माणसाला कुठलंही लाईट बिल नाही आलं पाहिजे. त्या ठिकाणी सोलर एनर्जी तयार झाली पाहिजे. ह्या उद्देशानं माझं ते तिसरं विजन असणार आहे की पूर्ण मतदारसंघ हा त्या ठिकाणी लाईट बिल वीज बिल मुक्त मला करायचं आहे. आणि चौथं जर म्हटला तर व्हिजन म्हणण्यापेक्षा ते सुद्धा डोळ्यासमोर माझ्या एक गोष्ट आहे की आपल्या ह्या ग्रामीण भागातल्या सगळ्या माझ्या मायमौल्या काबाड शेतात कष्ट करतात पण एकत्र त्यांना कुठे जायला वगैरे भेटत नाही. तर मला त्याच ठिकाणी त्यांच्यासाठी दरवर्षी कमीत कमी प्रत्येक गावातनं 5-10 अशा ट्रॅव्हल्स काढून एकत्र 30-40 किंवा 40-50 ट्रॅव्हल्स काढून त्यांना तीर्थक्षेत्राला नेणे, त्यांना ते आपले महाराष्ट्राची संस्कृती दाखवणे, ती जतन करणे, देवदर्शन घडवणे, हे एक विजन मी आपल्या सगळ्या माणसांसाठी या ठिकाणी ठेवतोय. आणि शेवटचं एकच विजन की मला इथल्या प्रत्येक नागरिकाशी जेवढा थेट संपर्क ठेवून जेवढं त्याचं वैयक्तिक कुठलंही कसल्याही लेवलचं काम असेल तर ते मला ते मतदान दिले म्हणजे मी त्यांचा सेवक झालो. त्या सेवक ह्या भूमिकेतनं पुढच्या 5 वर्षामध्ये मला येणाऱ्या प्रत्येक कॉमन मॅनची सामान्य माणसाची जी कुठलीही अडचण असेल ती माझ्याकडनं सुटेल न सुटेल हा नंतरचा भाग, पण ती सोडवण्यासाठी मात्र निश्चितपणे मनापासून प्रयत्न करणे हे माझे ह्या मतदारसंघाच्या साठी विजन आहेत. बागणी गाव तुम्हाला माहीत असेल, त्या बागणी गावामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक बागणी कोची रस्ता होता. तो आदरणीय भाऊंच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी 1.5 कोटीचा रस्ता पूर्ण केला. आज तोच बागणी कोचीचा पूल आहे नदीवरील, वारणा नदीवरील, तो पूल मला कसल्याही परिस्थितीमध्ये आदरणीय भाऊंच्या माध्यमातून आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तो पूल मला त्या ठिकाणी येणाऱ्या काळात पूर्णच करायचा आहे. हे माझं एक सांगायचं विजन राहून गेलं. आणि आपल्या ह्या शिगाव गावामध्ये सुद्धा मी काही झालं तरी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या ठिकाणी शहीद रोमित चव्हाण या दोघांचंही भव्य दिव्य असं स्मारक त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आदरणीय भाऊंच्या माध्यमातून आमच्या सगळ्याच या गावातील शिगाव गावातील टीमच्या माध्यमातून ते मला पूर्ण करायचं आहे. आज त्याला आपण जवळपास 60 लाख रुपयाचा निधीसुद्धा दिला आहे आणि ते कामसुद्धा चालू आहे. येणाऱ्या काळात ते सुद्धा तुम्हाला काम पूर्ण झालं. एक महत्त्वाचं विजन असं की आहे की मी आपले खूप मोठी सैनिक स्कूल शाळा आहे, ऑल इंडिया सैनिक स्कूल शाळेतली आपल्या ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम देऊन मुलं आपल्या शाळेमध्ये येतात. 6वीसाठी भारतभर मधली मुलं येतात. म्हणजे वेगवेगळ्या राज्यातली जवळपास 18 ते 20 राज्यातली मुलं आपल्या शाळेत शिकत आहेत. तर ती जी हुशार होतकरू मुलं आपल्या शाळेमध्ये ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम देऊन आलेत, त्या मुलांचा वापर मी आत्ता ती मुलं जे आहेत एक समाजसेवा म्हणून माझ्या वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 2 गावांमध्ये ती मुलं, माझ्या मरणातपूर असेल किंवा एक भाटवडे म्हणून आमचं गाव आहे, तिथं गेली 6 महिने प्रत्येक रविवारी 5-5 तास जाऊन कोचिंग करतात जिल्हा परिषदेतल्या शाळेतल्या मुलांना. तसंच मला सेम इथं जे आपले दलित बांधव आहेत की तिथली मुलं मला कसल्याही परिस्थितीमध्ये, माझं शिगाव असेल, माझं बागणे असेल, इथल्या मुलांना मला 1ली ते 7वीच्या मुलांना मला त्यांच्या मुलांकडून, त्या माझ्या सैनिक शाळेतल्या मुलांकडून शिक्षण द्यायचं आहे. प्रत्येक रविवारी मी त्यासाठी तिकडून सैनिक शाळेतून गाडी पाठवणार आणि इथं एका ठिकाणी ती मुलं गोळा करून, जसं मी तिकडे त्या 2 गावात करतोय तसं मी इकडे सातत्य, कन्सिस्टन्सी कायम ठेवून, काही निवडणूक आहे झाल्यानंतर थांबवणार असं अजिबात घडणार नाही. कायमस्वरूपी पुढं, कारण जोपर्यंत आपली ही गरिबी दूर करायची असेल तर त्याच्यासाठी एकमेव औषध आहे की जोपर्यंत आपली ही मुलं चांगले शिक्षण घेणार नाहीत
तोपर्यंत त्यांची गरिबी दूर होणार नाही. त्यांच्यात एक चांगला अवेअरनेस, त्यांच्यामध्ये एक जागृती, त्यांना शिक्षणाची रुची, शिक्षणाची आवड, शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचं घडणारं फ्युचर आणि फ्युचरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांची लांब जाणारी गरिबी ही मला डोळ्यानं बघायची. आणि त्याच्यासाठी एज्युकेशन हाच एकमेव सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. आणि तो पर्याय मी माझ्या त्या सैनिक स्कूलच्या संस्थेच्या माध्यमातून आमच्या 9वीच्या 8वीच्या सिनियर मुलामुलींकडून त्या ठिकाणी रविवारचं 4-4 5-5 तासाचं कोचिंग या ठिकाणी देऊन आपली ही खऱ्या अर्थानं बहुजनांची पोरं मला पुढं आणायची आहेत ह्या भागातली, ह्या मतदारसंघातली, हे एक विजन आहे. आणि जो युवा वर्ग आहे त्या युवा वर्गाला सुद्धा माध्यमातून आपल्या माध्यमातून कसा रोजगार देता येईल, एखाद्याचं चांगलं एज्युकेशन झालं असेल तर आमच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांशी वगैरे ओळखी आहेत, तर मुलांनी तसंही आमच्याशी अप्रोच झालं तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून देऊ. आपल्या शाळेला रॉ मटेरियल खूप लागतं. आपल्या शाळेला जवळपास वर्षाला 3-4 हजार ड्रेस लागतात. तर त्याच्यासाठी माझ्या एक डोक्यात कल्पना आली की आता आम्ही कुठल्या ना कुठल्या तरी मोठ्या वेंडरकडनं ती घेतोय, तर ते मला थांबवायचं आणि इथं ॲट ए टाईम गारमेंट काढून 40 ते 50 महिलांना मला पुढच्या लगेच 1 महिना 2 महिन्यात मी शिगाव किंवा बागणीच्या मध्ये एक जागा शोधतोय आणि त्या ठिकाणी 40 ते 50 महिलांना मला डायरेक्ट रोजगार पहिल्या टप्प्यात चालू करायचा आहे. आणि हे घेतलेलं मला माझ्या शाळेमध्ये फक्त त्या ठिकाणी ह्यांच्याकडनं तयार करून ते माझ्या शाळेसाठी वापरायचं आहे, आदरणीय भाऊंच्या आपल्या सैनिक स्कूलसाठी वापरायचं आहे. हे एक विजन माझ्या डोळ्यासमोर या ठिकाणी आहे. परवाच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी असा निर्णय घेतला की पक्षातील कोणत्याही आमदार असतील, खासदार असतील, यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ही निवडणूक लढवू नये. याबद्दल तुमचं मत काय आहे? आता मी तुम्हाला खरं सांगतो की साहेबांनी निर्णय घेतलेला खरंच एकदम भारी आणि उत्तम आहे. एका घरामध्ये एखादा माणूस आमदारकीला विधानसभेवरती निवडणूक लढवून आमदार होतोय, खासदारकीला त्या ठिकाणी खासदार जर होत असतील खासदारकीला लढवून, तर दुसऱ्यांना संधी देणं खूप गरजेचं आहे. एका माणसानं घरातल्या रिटायर झाल्यानंतर मग त्या माणसानं त्या ठिकाणी निवडणूक लढवली तर हरकत नाही, की त्या माणसानं मात्र त्या पदातनं रिटायर झालं पाहिजे आणि मग मात्र त्या घरातल्या दुसऱ्या सदस्यानं मला असं वैयक्तिक वाटतं की निवडणूक लढवली पाहिजे. त्यामुळे खरंच तो निर्णय मला जर वैयक्तिक पर्सनल म्हणाल तर मला तो निर्णय छान वाटला. आता माझं म्हटलं तर मी सांगतो, आता भाऊ आमदार आहेत पण मुळामध्ये भाऊ आहेत विधान परिषदेचे आमदार. ते काही विधानसभेतनं लोकसभेतनं म्हणजे लोकांच्यातनं निवडून आत्ता त्या त्या बाबतीतनं त्यांची नियुक्ती झालेली नाही. त्यात आमचा स्वतःचा म्हटला तर रयत क्रांती संघटना हा किंवा रयत क्रांती पक्ष आमचा स्वतःचा पक्ष आहे. त्या माध्यमातून मी माझ्या मिसेसची निवडणूक लढवतोय. पण शेवटी तोच मुद्दा जर काढला तर तो मुद्दा राईट आहे की बाबा एकाच घरात 2 पदं कशासाठी किंवा काय. पण आपल्या या वाळवा विधानसभा मतदारसंघाची जर तुम्ही बाजू बघितली तर ह्या मतदारसंघामध्ये भाऊंनी कधीही निवडणूक लढवलेली नाही ना. आम्ही कधी लोकसभा ना आमदारकी आम्ही लढवले. त्याच्यामुळं आमची ही लोकनियुक्त पहिलीच निवडणूक उलट म्हटलं पाहिजे. आणि आम्हाला लोकांच्यातनं किंवा विरोधकांकडनं सुद्धा असं असतं की बाबा तुम्ही लोकांच्यातून निवडणूक लढवा, मग लोक तुमच्यावर आहेत का नाहीत आम्हाला कळेल. आता जर समजा भाऊ लोक निवड 5 लाख मतं भाऊंना पडली बाहेरच्या भागात जाऊन, ती काही सोपी गोष्ट नाही. स्वतःचा तालुका सोडून 250 किलोमीटर लांब जाऊन 5 लाख मतदान घेणं म्हणजे लोक भाऊंच्या बरोबर प्रचंड प्रमाणात आहेत. पण इथं जागाच विधानसभेच्या आदरणीय राष्ट्रवादीला सुटल्यामुळं आदरणीय निशिकांत दादांनी आपल्याला लढवली. भाऊंनी काय इथं विधानसभा लोकसभा लढवलेली नाही. आणि म्हणून आम्हाला एक घरचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी एक संघटनेला बळ येण्यासाठी, फाउंडेशन मिळण्यासाठी निवडणूक लढवणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढवतोय. पण घरात 2 माणसं निवडून एखाद्या पदासाठी, म्हणजे कोण नगरसेवकाला राहते, वडील त्याच विधानसभेतनं निवडून गेलेत, हे माझ्यासारख्याला सुद्धा खरंच पटणार नाही. हे चुकीचं आहे. सागरभाऊ, या निवडणुकीमध्ये लोकांनी व्यक्ती पाहावी, पक्ष पाहावा की विचार पाहावेत आणि का? मी तुम्हाला सांगतो, आता व्यक्ती आणि विचार एकच असतो. राहिला पक्षाचा प्रश्न, कारण एखाद्या व्यक्तीचे तुम्हाला विचार पटतात म्हणजे ती व्यक्ती पटली, बरोबर. आणि व्यक्ती आणि विचार हे एकच आहे. तर राहिला पक्ष, तर माझं जर खरं म्हणणं सांगितलं तर विचारलं तर सांगू का, म्हणजे पर्सनली माझा आता मी रयतमध्ये काम करतोय, भाजपसोबत आम्ही आहे. मला असं वाटतं की व्यक्ती आणि विचार बघून मतदान व्हावं. कारण का सांगतो ऐका तुम्ही, की एखादं असं घराणं घ्या की जे काँग्रेसशी किंवा राष्ट्रवादी पवार गट असेल किंवा अजितदादाचा राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, ठाकरे साहेबांची, आता शिंदे साहेबांची, किंवा आपलं इव्हन आत्ताच आपलं BJP मोदी साहेबांचं असेल, राज्यात आपल्या फडणवीस साहेबांचा असेल, किंवा आमचा छोटासा पक्ष असेल.
तर तुम्हाला सांगतो की काय काय पक्षांच्या माध्यमातून काय काय घराण्यांच्यावर खूप मोठे उपकार असतात आणि त्यामुळं ते घर बिल्ड झालेलं असते, वाढलेलं असते त्या पक्षांमुळं. पण म्हणून ती माणसं ते पक्ष सोडत नाहीत. पण ती माणसं जर कामाची असतील तर म्हणजे एखादा माणूस काँग्रेसमध्ये आहे, पण तो पर्सनली खूप चांगलं काम करतोय. लोकांसाठी 24 तास उपलब्ध आहे. लोकांच्यासाठी तो धडाडीचं काम करतोय. जसं की आता ओमराजे निंबाळकरांचं महाराष्ट्रात सगळी तरुण पिढी नाव घेते. तो माणूस आहे उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये. पण त्याचं नाव का घेते बरं? कारण एखाद्या रात्री अपरात्री 2 वाजता जरी कुठलीही गोष्ट घडली, तर तो माणूस फोन उचलतो आणि फोन उचलून काहीतरी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. असा त्यांच्याबद्दलचा एक मेसेज आहे पूर्ण मतदारसंघामध्ये. मग त्यांनी सगळे हे वेगळे झाल्यावरती त्यांनी तो का निर्णय नाही घेतला? कारण ते म्हटले, की मला ज्यावेळी गरज होती आयुष्यामध्ये उभारी घ्यायची, ती मला उद्धव साहेबांनी दिली. मी त्यांना कसं सोडू? तसं आमच्या बाबतीत म्हटलं तर आम्हाला आयुष्यात उभारी देण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलं. आम्ही रयत क्रांती पक्षात आहे, संघटनेत आहेत, पण आमचे विचार भाजपशी जुळतात. आम्हाला त्यांनी उभारी द्यायचं काम केलंय. कळालं का? तसं काही काँग्रेसमध्ये पण उदाहरणं असतील, की ज्यांना खरंच काँग्रेसनं उभारी दिली, ते आज कसे पक्ष सोडतील? पण तो माणूस रॉयल असेल, तुमच्यासाठी धावत असेल, तुमच्यासाठी काम करत असेल, तर मला वाटतं की तुम्ही स्थानिक लेवलला त्या माणसाचा विचार बघून, तो माणूस किती कामाचा आहे बघून, त्या माणसाला आपलं मतदान आपण टाकावं. म्हणजे देशासाठी आम्ही मोदींना बघतोय. देशासाठी आम्हाला मोदीसारखा फायर ब्रँड माणूस पाहिजे. कारण का तर मोदीचे विचार पण जबरदस्त आहेत आणि भारत देशाला पुढे घेऊन जाण्याची दिशा आणि भारत देशाला ह्या जगात खऱ्या अर्थानं एकदम पुढे आणायचं असेल, तर मोदींसारखाच माणूस आपल्याला गरजेचा आहे असं मला वाटतं. भाऊ, या बागणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विरोधकामध्ये अशी चर्चा सुरू आहे की या मतदारसंघातील उमेदवार सोडून बाहेरच्या मतदारसंघातील उमेदवार या ठिकाणी निवडणूक का लढवत आहे, याबद्दल तुमचं मत काय? आता माझं तुम्हाला खरं सांगतो, की मी 2017ला ही निवडणूक या ठिकाणी लढवली. मगाशी मी बोललो तसं जरी माझं जन्मगाव मरणातपूर असलं, तर माझी कर्मभूमी ही बार्ली जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. मी मगाशी बोललो तसं माझ्याकडे इथं खूप मोठा जनसंपर्क आहे. मी लोकांच्या सगळ्याच अडीअडचणीला येत असतो आणि इथं जो कोण उमेदवार असेल, तो 8 गावात किती काम करेल, त्याच्यापेक्षा मला माहीत आहे, की मी किती क्षमतेनं ह्या 8 गावात काम करू शकतो. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा मला एक सांगायचा आहे, की विरोधकच हा मुद्दा उठवत आहेत. लोकांना ह्याचं काही पडलेलं नाही. जनसामान्यांना त्यांची कामं होणं गरजेचं आहे. त्याने माझ्या अंतर्मनाला माहीत आहेत, की ते आपल्या कामावरती खुश आहेत. फक्त विरोधकांना कुठला तरी मुद्दा पाहिजे म्हणून त्यांनी हा मुद्दा काढलाय, की उपरा, उपरा, उपरा. त्याच्यावरती बघा, आदरणीय आपले जयंत पाटील साहेब हे पण आमच्याच बोलावं तर शिराळा विधानसभेतलेच आहेत. त्यांचं मेन गाव कासेगाव, आमचं मरण नागपूर. आम्ही दोघंही तसं बघितलं तर शिराळा विधानसभेत येतो. मग ते मात्र वाळवा विधानसभेत येऊन का लढवतात? मग शिराळा विधानसभा का लढवत नाही? ते पण मग उपरे झाले का? असं नसतंय. लोकांना काम करणारा प्रतिनिधी पाहिजे. आदरणीय क्रांतिसिंह नाना पाटलांनी बीडला जाऊन लोकसभा लढवली. त्या ठिकाणी लक्षात ठेवा त्यांनी सदस्यत्व करून संसदेमध्ये काम केलं. आदरणीय भाऊंनी 250 किलोमीटर जाऊन माढा लोकसभा लढवला आणि तिथं त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं. हे तरी माझाच तालुका आहे, माझाच भाग आहे, माझंच गाव आहे आणि जन्म नुसता माझा मरणोत्तर दिसतोय, पण माझी कर्मभूमी ही बागणी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. त्याच्यामुळं मला माहित आहे, की इथल्या सगळ्या लोकांच्या मनात अंतर्मनापासून भावना आहे, की मागच्या वेळी पोरगं 60 मतानं त्या ठिकाणी घासून आपण पाडलंय, तरी पोरगं थांबलेलं नाही. खुळं काम मागच्या तिने 8 वर्षात केलंय. त्याच्यामुळे लोकांसाठी उपरा किंवा बाहेरील अजिबात हा लोकांच्या मनातील प्रश्न नाही. हा फक्त विरोधकांच्या मध्ये सुद्धा जे एकदम वरच्या फळीतले विरोधक आहेत, मेन पुढारी, त्यांच्या मनात असणारा हा प्रश्न आहे. भाऊ, बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांना तुमचा असेल आणि तुमच्या पत्नी मोहिनी खोत यांचा काय संदेश आहे? मतदारसंघातील लोकांना माझा संदेश एकच आहे, की कामाचा माणूस शोधा, जो तुमच्यासाठी 24 तास तुम्ही फोन केला तर उपलब्ध होईल. एखाद्या गावचा उमेदवार आपल्या विरोधात उभा राहतो, तो खरंच 8 गावांमध्ये काम करू शकेल का? याचाही माणसांनी विचार करा. आणि मला असं वाटतं, की आपल्या विरोधात आज असं नशिबानं म्हणा किंवा भाऊंच्या खूप मोठ्या कष्टानं म्हणा, माझे वडील आज आमदार आहेत, मंत्री होते. त्यामुळं मी डायरेक्ट थेट लोकांच्या अडीअडचणी सोडवू शकतो, कामं करू शकतो. मध्ये आता एखादा तिसरा माणूस जर त्या ठिकाणी आला, तर तो चौथ्याकडनं काम आणतो म्हणणार आणि तुमचं करतो म्हणणार किंवा एकदा निवडणूक झाली, की तो 5 वर्ष दिसणार पण नाही. कारण तो एखाद्या पार्टीतनं फक्त उभा राहणार आणि निवडणूक संपली, की तो म्हणणार, की माझ्यावर काय साहेब करतील तसं आता.
असं होत नाही. मी डायरेक्ट जबाबदारी घेतोय अख्ख्या मतदारसंघातल्या सगळ्याच नागरिकांची थेट जबाबदारी घेऊन मी सांगतो, की तुम्ही आमच्याकडे थेट या. आम्ही म्हणू शकत नाही, की आम्ही साहेबांकडे जातो. कारण आम्ही निर्णय घेणारे आहोत. आमच्या इथं मध्ये कोण नाहीये, की आम्ही आमच्या असं की ह्याला विचारून घेतो, त्याला विचारून सांगतो, असं काही घडणार नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांना माझा खरंच सांगणं आहे, विनंती आहे, की आपल्यासाठी झटणारा, आपल्यासाठी काम करणारा, आपल्या वेळेला उपलब्ध होणारा आणि तुमची छोटी-मोठी कसलीही नड काढणारा माणूस त्या ठिकाणी तुम्ही ओळखा. बिनधास्तपणे तुम्ही माझ्याशी येऊन संपर्क करू शकता. मध्ये गेट नाही आहे, मध्ये खूप पीए नाही आहेत, मध्ये गावातले सुद्धा खूप नंदी नाही आहेत, की सगळ्यांना पाहून नारळ फोडून तुम्ही सागर खोतांनी सदाभावना भेटावं असं काही नाही. आज आपल्या ह्या मतदारसंघातल्या जर तुम्ही म्हटलात तर जवळपास मी 500च्या वर तुम्हाला तोंडपाठ नावं ह्या 8 गावातली सांगू शकतो. एवढा माझा जनसंपर्क ह्या 8 गावात आहे आणि तो लोकांनी ओळखावा आणि मला असं वाटतंय की तुमच्यासाठी धावून येणारा माणूस म्हणून तुम्ही या ठिकाणी माझ्या बायकोला तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करावं. सागर भाऊ, आमच्या या संवाद ध्येयवेडेश या पॉडकास्ट चॅनलच्या विचार मंचवर आपण या ठिकाणी आला. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काय वाटतंय, काय भावना आहेत तुमच्या? चांगलं वाटतंय कारण की एखादं जरा थोडंसं दुसऱ्या एखाद्या निवडणुकीत मतदान मागणं किंवा एखाद्या नेत्यासाठी त्या ठिकाणी काम करणं, एखाद्या उमेदवारासाठी काम करणं आणि आज स्वतः घरातली पत्नी असली तर उमेदवार आपण असल्याचाच फील असतो आणि त्यावेळी मात्र अशी एखादी मुलाखत देणं ह्यात जरा मला आज फरक वाटवला. थोडंसं बर्डन होतं. का आलंय ते कळालेलं नाही आहे. पण काय हरकत नाही, छान झाला. हे सुद्धा मलाही एक अनुभव आहे आणि खरं तर मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो कारण तुम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित घेतलात. माझ्यासारख्या एका युवा कार्यकर्त्याला तुम्ही संधी दिलीत आणि लोकांपर्यंत जे माझ्या मनामधला संदेश आहे किंवा माझ्या मनामधले जे विचार आहेत, तो संदेश तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित केलात. त्यामुळे मी लोकांपर्यंत माझे विचार तुमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पोहोचतील. खरंच मी तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. सागर भाऊ, आपणास येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आमच्या संवाद ध्येयवेड्याच्या या टीमकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मंडळी, आपण अशाच वेगळ्या विषयावर वेगळ्या पॉडकास्ट मध्ये नक्की भेटू. तोपर्यंत आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, फॉलो.